हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन। कोकण म्हणजे सौंदर्याची खाण, ज्या मातीला निसर्ग भरभरून दिलन्य देवान, जिथे जात हरपते भान पण रात्रीच्या प्रहरी काळोखाला येतो उधाण। अशीच एक नवीन कथा तुमच्यासमोर हाजीर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाट नावाचे गाव आहे। गाव तसे सुंदर, पण शेवटी कोकणाचाच भाग। 20व्या शतकात घडलेली ही घटना आहे। त्या काळी वीज नव्हती। गावातील मोहल्ल्यात राहणारा इस्माईल बुरोंडकर अनेक वर्षांनी मुंबईहून गावी परतत होता। रात्रीचे 1:30 वाजले होते। गावात रस्त्यावर वीज वगैरे काही नव्हती। इस्माईल तसा शरीरवृष्टीने पैलवान, त्याला त्याच्या शरीराचा माजही भरपूर होता। गावात त्याने अधिपत्यच गावजले होते। एके रात्री मुंबईहून परतत असताना त्याला दुरावरच एक विकृती उभी दिसली। इस्माईलला त्याच्या बॉडीचा माज होता। तो घाबरला नाही। तो चालत चालत त्या विकृतीच्या जवळ गेला। ती भयानक आकृती फार विचित्र दिसत होती। इस्माईलने त्याला पाहिले आणि रस्ता सोडायला सांगितला। ती भयानक आकृती काही रस्ता सोडायला तयार नव्हती। इस्माईलने पुन्हा त्याला सांगितले की माझा रस्ता सोड। ते भूत काही जागेवरून हलण्याचे नाव घेत नव्हते। तेव्हा इस्माईल त्या भूताला चॅलेंज देतो। तो त्याच्याशी पैज लावत म्हणतो की ठीके, तू असा काही बाजूला हटणार नाहीस, चल मग माझ्याशी एक कुस्तीचा डाव खेळ, पण एका अटीवर, तुला तुझ्या जादूचा उपयोग टाळावा लागेल। ते भूत त्याला होकार देतो। या दोघांमध्ये त्या काळोख्या रात्री भर रस्त्यातच कुस्ती रंगते। भूत एकदाही जादूचा उपयोग करत नाही, पण याचा फायदा इस्माईलला होत असतो। इस्माईल त्या भूताला डावपेचीत चारी मुंड्या चित करत असतो। भूत हरत असतो, पण शेवटी भूताला हार असह्य होते आणि तो त्याच्या शक्तीचा वापर करतोच। ती रात्र इस्माईलची शेवटची रात्र ठरते। सकाळी मोहल्ल्यातील मुलं वाटेवरून शाळेत जात असताना रस्त्याच्या कडेला एका झाडावर इस्माईलचे मृतशव लटकलेले दिसते। तो मेलेला असतो, पण त्याची आत्मा अजूनही तेथील लोकांना दिसते असा दावा स्थानिक ग्रामस्थांचा आहे।